6 वर्ष झाले मी आजारी असते. मला खूप काही डिसऑर्डर होत्या. मी किती वर्ष झालं? 6 वर्ष झालं तर मी एका जागेवर होते बसून. सगळं कॉटवर असायचं माझं. सगळे आई-वडील सगळं घरचे माझे करायचे. लग्नाला 10 बसून वर्ष. हो बसून सर. असताय? बसून होते, कॉटवर झोपून होते. सगळं घरचं करायचं. हालचाल होत नव्हती, हातापायाची होत नव्हती. काही करता येत नव्हतं. सगळं म्हणजे म्हणजे जीवनाचं जेवढं पण असते आपलं ते सगळं आई-वडील सगळं करायचं माझ्या एका जागेवर बसणं. आणि 1 वर्ष झालं तर आज मला इथं जॉईन होऊन आपल्या फॅमिलीमध्ये. इतके इतका फरक झालाय की मी आज सांगू शकत नाही की माझ्यामध्ये काय काय झालंय ते. अं, म्हणजे एका जागेवर बसून म्हणजे मग कसं जीवन चाललं होतं बरं विद्या मॅडम एका जागेवर बसून? सगळं दुसऱ्यांच्या आधारावर की मला पाणी प्यायचं असलं तरी दुसऱ्याने, जेवायचं असलं तर दुसऱ्याने, वॉशरूमला जरी सगळं जागेवरच होतं माझं. सगळं जागेवर म्हणजे एक दवाखान्यासारखं की खूप वर्षाने एखादं पेशंट आजारी आहे. घर वाटतच नव्हतं आमचं घर तर. दवाखानाच. इकडं सलाईन, इकडं औषध हे सुरूच. म्हणजे एक दिवस सुद्धा असा बंद नव्हता की सलाईन नाही म्हणून उशापायी त्याला. सलाईन सारखं लागलेलं, सारखं सिस्टर सारखं यायलेल्या जायलेल्या. सारखं फोनवर डॉक्टरशी बोलणं. वाटत नव्हतं की मी वाचेल म्हणून. 2 दिवसाला काय होतंय की रातचं काय होतंय की असं भीती माझ्या आई-वडिलांची असायची. रात्रीचं सुद्धा कोणी झोपत नव्हतं. म्हणजे असे 5 वर्ष काढले त्यांनी आणि हे 1 वर्ष आत्ताच हे 1 वर्ष झाले मला जॉईन होऊन आपल्या फॅमिलीमध्ये. इतके आनंदात आहेत सगळे. म्हणजे त्यांना कल्पना नव्हती की कुणालाच नव्हती की मी इतकी चांगली होईल म्हणून. आज अक्षरशः सर मी चालायला लागले आणि हे आता मला उद्या त्याला आमच्या पुण्याच्या सरांकडे जायचंय. त्यांना व्हिडिओ पाठवलास ते म्हणले हे अशी कशी कमाल झाली की तो अचानकच चालायला लागली. येते म्हणलं सर भेटायला. मी आपल्या फॅमिलीमध्ये येऊन इतकं माझं इतकं चांगलं झालं तर मी सांगू शकत नाही. माझ्या आर्थिक म्हणजे माझे मिस्टर तर इतकेही करीत होते की मी म्हणलं मला सोडा तुम्ही तर नाही म्हणले. तुला बरं करूनच हे करणार आहे. म्हणजे मला सांगता येत नाही की मी काय काय कुणाला म्हणत होते की माझी काळजी करू नका. अं, तुम्ही मला हे करू नका. मला जाऊ द्या. मला त्रास सहन होत नाही. नका मला दवाखाना, मला इंजेक्शन नको, सलाईन नको. मला मला काही नको. मला त्रास सहनच होत नव्हता. 2 वर्षांनी आमचे मामा मागं लागले होते, पण मी काय ऐकत नव्हते. कारण की मला त्रास मला माहिती होतं की नाही मला त्रास सहन होत नाही. इतके औषध केले, इतक्या गोळ्या केल्या. पुणे, मुंबई, औरंगाबाद भरपूर ठिकाणी दवाखाना केला. प्रत्येक डॉक्टर म्हणायचे होईल, होईल, पण काय व्हायचं नाही. कोणतरी म्हणायचं नाही 2 दिवसामध्ये ही जाईल. हिची काळजी घ्या, घरी न्या, खाऊ-पिऊ घाला, असं तसं. म्हणजे मी वाचेल म्हणून असं वाटतच नव्हतं. सांगा विद्या मॅडम, हे 6 वर्षापूर्वी असं नेमकं काय घडलं होतं की त्याच्यामुळे आपल्यामध्ये हा जो एवढा त्रास निर्माण झाला होता? तर मी टेन्शन घेतलं होतं कारण की माझ्या लग्नाला होऊन 10 वर्ष झाले तर की 6 वर्षामध्ये मला बाळच झालं नाही. मग सगळं आजूबाजूला बघून परत नंदाचे, नातेवाईकाचे असं जायचं लेकरा बाळाच्या कार्यक्रमाला तर वाईट वाटायचं. घरचेही वाईट वाटायचं. पण काय मला बोलायचं नाही ते. पण मला वाईट वाटायचं. मी मधल्यामध्ये टेन्शन घेतलं. दवाखाने केले. काहीच झालं नाही. मग मी मधल्यामध्ये टेन्शन घेऊन मला असा प्रॉब्लेम आला की मला माझ्या छोट्या मेंदूला एक छोटीशी ब्लडची गाठ येऊन बसली, जी की माझ्या सगळ्या पेशा मारून टाकल्या तिनं. मी वाचू शकत नव्हते सर. माझं दिसत नव्हतं मला डोळ्यांनी. नाक वाकडं झालतं, तोंड वाकडं झालतं, ऐकू येत नव्हतं. म्हणजे माझं उजवी बाजू पुढे आलती आणि डावी बाजू मागं गेलती. हात-पाय उचलत नव्हते. काहीच होत नव्हतं. दिसत सुद्धा नव्हतं सर मला. 4-4 माणसं दिसायचे. समोर आले ना तर 4-4 माणसं दिसायचे. काही दिसत नव्हतं. बुबुळ सगळे वरी गेलते. नाक वाकडं झालतं. आणि असं ह्याच्यातून इतकं बाहेर निघाले मी की आज मला तेव्हा ते बघितलेले ना असं मला आज ओळखू शकत नाही की हे मी आहे म्हणून. आणि ह्या 2 महिने झाले सर. आणि दुसरंच अजून एक काम मला आनंदाची गोष्ट झाली की येस. सर मी प्रेग्नन्सी राहिली होती प्रेग्नन्सी मला. पण माझ्या अशा परिस्थितीमुळं घरचे माझे मिस्टर ते सगळे तिकडले म्हणले की आता होती वाट झाली आपण ऑपरेशन करून तू चांगली झाल्याच्या नंतर परत आपण
प्रयत्न करू म्हणून मी अवॉर्शन केलं सर. पण त्याचा आनंद आम्हाला आज काहीतरी वेगळाच आहे की 10 वर्षानं ज्या कारणास्तव मी एवढं दुखणं अंगावर घेतलं ते नव्हतं म्हणून मी इतकं सहन केलं. देवानं तेव्हा दिलं नाही आणि आता मी तेच प्रयत्न हे गोल्डन फॅमिलीचं त्यावेळेस जर असते ना तर मी नक्की जॉईन करून मला हे दुखणं आलंच नसतं असं मला वाटतंय. पण जाऊ द्या, लेट झाला पण चांगला झाला असं मला वाटतंय. येस येस येस, खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. जी व्यक्ती बेडवरून हलू शकत नव्हती, झोपून होती, किती 5 वर्ष झोपून थोडक्यात त्यांचे गेले आयुष्यातले, आणि त्यांचं जे लाईफ होतं, लग्नानंतर त्यांना 6 वर्ष झाले होते आणि बाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी टेन्शन घेतलं होतं आणि त्या टेन्शनमुळं त्यांना हा आजार निर्माण झाला आणि त्याच्यामुळं त्या बेडवर झोपून आहेत 6 वर्ष झालं आणि त्यातले 5 वर्ष त्या झोपून राहिल्या. यासाठी किती हॉस्पिटल केले बरं तुम्ही? काय केलं या सर्व गोष्टीसाठी? तर यासाठी मी औरंगाबाद केलं, पुणे केलं, परत मुंबई केलं, शिर्डी केलं. असं ही दवाखाना नव्हता, ही मोठं शहर नव्हतं की तिथं मी गेले नाही आणि दवाखाना केला नाही. अख्ख्या आमच्या अंबाजोगाईमध्ये तर माझी फाईल कोणीच घेत नाही सर. आता साधं ऑपरेशन करायचं तर मला तर माझ्या अंबाजोगाईमध्ये कोणीच का फाईल घेतली नाही. मग फक्त पुण्यामध्ये फाईल घेते. तरी पण इथल्या डॉक्टरनी माहित झालं की मी प्रेग्नेंट आहे. ते तीनदा फोन करून विचारे, अरे ते पेशंट का कसं काय इतका बदल झाला आणि ती होऊ शकत नाही, शक्यच नाही. म्हणजे त्यांना असं माझ्या भरोसाच नव्हता की मी इतकी चांगली होईल असं त्यांच्या मनामध्ये होतं की हा ही लय झालं, 2-3 महिने राहील आणि त्याच्यानंतर ही या जगातून जाईल असं त्यांच्या मनामध्ये होतं. पण आज त्यांनी जे माझं ऐकलं की मी इतकी सुधार झाली की माझ्यामध्ये प्रेग्नन्सी राहू शकते, तर ते आश्चर्य आहे सर. ते मला फोन करून म्हणते तिथं गुगे सर म्हणून आहेत, ते मला म्हणते हा त्याच्या मॅडमला म्हणते आमच्या की तिला एकदा ये म्हणावं माझ्याकडे बरी झाली की भेटायला. सर येणार आहे, चलत येणार आहे तुमच्याकडे भेटायला आणि आमच्या मामाला घेऊन येणार आहे. येस, तर एवढा इतका सुंदर अमेझिंग खूपच ट्रान्सफॉर्मेशन विचार करण्याच्या पलीकडचा, विचार करू शकत नाहीत की एवढा सुंदर ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, कारण की फोटो पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. आज दिसतायत त्या खूप सुंदर, खूप चांगल्या दिसतायत. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, जे बेडवर रेस्ट, काय आठवतं बरं विद्या मॅडम तुम्हाला ह्या फोटोकडे पाहिल्यानंतर? बघू वाटत नाही सर ते. बघू वाटत नाही. अशी परिस्थिती कोणाच्याच आई वडिलाच्या लेकरावर येऊन कुणावर येऊन की त्यांना मरता येत नाही, वाचता येत नाही स्वतःच्या लेकराला समोर असं तडफडताना बघताना हे अजिबात चांगलं नाही सर. पण याच्यामध्ये गोल्डन फॅमिली मध्ये येऊन त्यांना आज माझ्या आई वडिलांना इतका मोठा धीर बसलाय ना, इतके आनंदात आहेत ते मी सांगू शकत नाही. त्यांच्यावरती असं एक मोठं वजन एक प्रकारचं खांद्यावरचं कमी केलंय सर गोल्डन फॅमिलीला. येस. सुंदर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल की काय अवस्था झाली होती त्यांची. आपण व्हिडिओ पाहूया. किती आनंद झालाय त्यांना चालायला यायला लागल्यानंतर, विचार करू शकता तुम्ही. अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन. क्या बात आहे. खूप सुंदर. म्हणजे कुटुंबामध्ये त्यांच्या किती आनंद असेल विचार करा आणि त्यांना किती भारी वाटतंय. कसं वाटतंय आज मग विद्या मॅडम, एवढं 6 वर्षानंतर तुम्ही एवढ्या अमेझिंग जर्नीमधून बाहेर येताय आणि थोडक्यात डॉक्टरांनी प्रयत्न सोडून दिले होते की आता तुम्ही तुमच्या तर भरोश्यावर, देवाच्या भरोश्यावर. माझं वजन 96 किलो होतं. 96 माझा भाऊ किलो. मला असा उचलायचा दोन्ही ओके. हातामध्ये हं. आणि असा उचलून कॉटवरचा असा उचलून गाडीमध्ये ठेवायचा.
गाडीतलं उचलायचा, व्हीलचेअरवर ठेवायचा, व्हीलचेअरला उठवायचा, कॉटवर ठेवायचा. म्हणजे त्याला सतत असं एका म्हणजे मोठ्या बहिणीला आपल्या अशी अवस्था झालेली आहे, ती लहान आहे माझ्यापेक्षा, पण त्यानं सुद्धा माझं खूप केलं सर. आणि आज माझं वजन कंप्लीट बघा, त्या दिवशी मोजलं 68 किलो वजन झालंय सर माझं. 68 आणि किलो, 96 किलोचे 68 किलो झाला. हा 68 किलो वजन झाले. तर ते मी फोटो बघितला, अंगावर सूज होती, वाचल असं वाटत नव्हतं माझ्या. 68 किलो वजन झाले. आणि सर माझा हे नवीन जन्म झाला. इतका भयंकर आहे सर ह्या दुखण्यामध्ये की मी आज कल्पना करू शकत नाही त्या दुखण्याची. मी देवाला सतत विनंती करते की माझ्यासारखं दुखणं कोणालाच आणू नको. तर कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा जो बदल झालाय कशामुळे शक्य झाला बरं एकंदरीत? तर अमृत आहे, सकस संतुलित आहार एक प्रकारचं अमृत आहे की जे आपण दररोज देवाला उठून प्रार्थना करतात, देवपूजा करतात, भजन करतात, कीर्तन करतात, काहीतरी करतात. देवा मला असं कर, देवा मला तसं कर. तर वाटतंय देवानं काहीतरी खाली येऊन चमत्कार करावं. ते हे येऊन आपल्याला अमृत देतंय की हे अमृत घे बा, हिनं तुम्ही कर. हे असं आहे सर. आणि हिनं दिलेलं आपल्याला अमृत आहे. त्या अमृतीमुळे आपण चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये खूप काही बदल पडते सर. प्रत्येकामध्ये प्रत्येक वेगळे बदल आहेत सर, पडते त्याच्यामध्ये. आणि मला तर इतका अनुभव आला की बस सकस संतुलित आहाराशिवाय दुसरं काही नाही. मला वाटतं की गोळ्या सगळ्या बंद करून टाकाव्या आणि सकस संतुलित आहार सुरू करावा. माझ्या इतक्या गोळ्या बंद झाल्या तर मग तुम्ही कल्पना करू शकत नाही की मला सकाळी 27 गोळ्या होत्या आणि संध्याकाळी 27 गोळ्या होत्या. आणि दुखायला त्या मेडिसिन तर वेगळ्याच, सलाईन तर वेगळेच, इंजेक्शन तर वेगळे. स्वतः नर्स होते सर, मी पहिला जॉब करत होते नर्सचा मी. तर मी दुखण्यामध्ये होते तर नर्स ते यायच्या आधीच मला इतकी तकलीफ सहन होत होती, स्वतः सलाईन इंजेक्शन मी स्वतःच्या हाताने लावायची. स्वतःच्या येस. हाताने स्वतःला सलाईन लावित होते सर मी. अक्षरशः मला इतका त्रास सहन होत नव्हता. पण हे 1 वर्ष झालं मला इंजेक्शन नाही सर, सलाईन नाही, मला कसलंच काहीच नाही. वॉशरूमला येऊ जाऊ शकते, स्वतः गाडीमध्ये बसू शकते, कुठं जायचं असलं तर स्वतः गाडीमध्ये चलत जाऊन बसू शकते, कुणाचा तरी हात धरून म्हणा, नाहीतर चलत स्वतः जाऊन बसू शकते, येऊ शकते. आज ही माणसाची म्हणजे बाकीच्यांसाठी कमी असा आनंद असेल, ही साधी गोष्ट असेल स्वतः चालण्याची, पण माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट आहे, माझ्या घरच्यासाठी, माझ्यासाठी खूप. आणि माझे मिस्टर तर इतके आनंदात आहेत की ती सगळे व्हिडिओ दाखवतात की बघा दवाखान्यामध्ये किती असतात ना, तर ते म्हणतात बघा मॅडम असं चालायला. ती सगळे सगळे कर्म